तिथं घ्या लवकर करून. पाऊस असला पाणी खाया पियाला लागते हा. होय. मग काय उपाशी राहता का? उपाशी राहून तर जमत नाही वादळात भुकले लागते. भुकतं म्हणजे काय? आवड पडतो तिथं पाण्याची 2च गोट पित जेवण नाही ना खात माणूस. आता हे तुम्ही कडला काढलं होतं लहानी जा मग बरं झाले. मग काय तर किसन घ्या करू नको चल. भात खायचा ना चांगलं तांदळातलं खडं निसतंय. मग काय पावसा पाण्याचं आपलं बातचीत काहीतरी करायचं. झालं बाबा चहा तर आंघोळ पण झाली चहा मध्ये काय आंघोळ पण झाली आणि आता चहा प्यायचाय गरमागरम म्हणजे गार जाईल. झालं चहा पिऊन घ्या. आनंदा ए आनंदा तुझा तुझं वय ती मला देखील गव आहे मला भारी वाट पालत बसा आनंदाच्या आजकाल आनंदाची मजा येईल. हा ना आनंदी भाई त्या आनंदाच्या ए आनंदी भाई पाऊस येतोय ना पाऊस 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 किती येतोय हा बदा बदा येतोय ना बारक्या पोराचं लय हसा येते मज्जा वाटते. म्हणलं बारक्या पोराची मज्जा वाटते. तिकडे बघ बदा बदा येतो म्हणा पाऊस बदा बदा येतोय ना. तर चाललंय आरच्याचं आनंदी बाईचं जरा ऐक दे तांदूळ तांदळातलं खडं काढायचं. ऐक आता बाणाचं वाटच लय गोड करते तू काय चाललंय अर्चना दुनियाला पाणी भरायचं का होय. हा आता हे पाणी म्हणजे वरण वळचणीचं येते पालाच्या तणावीचं त्याचं अर्चनचं चाललंय. पाणी काय नाही लागलं नाही लागलं फक्त प्याय पुरतं. यायला आणायचं एक डबडा एका डबड्यावर आम्ही बागावतो प्यायच्या बागावतं म्हणजे तेवढ्यातच बागत या पाणी माणूस पित नाही. नाही कोण कशी बरं पाणी जायना साऱ्या दिवसात जेवढं वरण पाण्याचं पाणी येईल तेवढं आम्ही म्हणजे वापरायला आंघोळीला दोन्ही पाण्याला एवढं बस होते आम्हाला. आता सगळं भिजून ओलं चिंब झाले बाकीचं सगळं तेवढं बिराड माचोळी सुरक्षित आहे. माचोळी असल्यामुळं वरून पाले मेंढरू पण लगेच येते आतमध्ये. दूध काढून आणले तर जरा वाघ्याला आणि खासदाराला घालतो ते पण रात्रभर राखण करते. दोन्हीला ठेवायचं त्याला बी घ्या ये बाबू ये बाबू ये खासदार ये या काही चरणी भीती रे. हा मागा जरा मागा सर 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 कसं काय बघ पेत रे वाघ वाघ कसं काय भीती रे. चांगल्या काही चराने पिते त्या प्रामाणिक खानदार येते ते रात्रभर आपण झोपलं तरी ते मेंढराच्याकडे येडं मारते ते. बरं काय कोणच ठरवलं कोरड्या ठरवले आता सुकट नाही तर बोंबील सलाब तर धडकते वर सलाब तर काय उभं हा सलाब लय वन होत असं कपडे घालायला लागते ते. या उघाडी आता चहा पाणी झाला कोणी बाण भात भात शिजतोय भात शिजतोय. आता बाण 2 कांदा घेतले आणि आपलं काहीतरी येडं वाकडं सुकतीचं किंवा बॉम्बलाचं खळबोट करायचं जेवायचं आणि मग पुढचा प्रवास करायचा. बापू झालं जेवण झालं
बापूची आघाडी आहे. बापू जेवण उरकलं त्यांचं लवकर. दाजी बघ करू लागले आता मध्ये. पडते पावसातच बाणाच्या पण भाकरी चालली आहे. होय दाजी म्हणे कालवण बनवलं कालवण. हा ना. हा. होय आजच्या दे ना त्यांच्या पालाला पाण्याचं त्रासच नाही. चाललंय आता बाणाचं वाढायचं. गरमागरम बाजरीच्या भाकरी आणि बॉम्बलाचं खळबुट. सुट्टीत आहे, सुट्टीत आहे. सुट्टीच आहे का? हा. काय केलं मी नाही बघितलं. नाही तुम्हाला वाटलं कसं ते सुट्टीतून चढवले आहो. काय करायचं मग गडबडीत गाय गडबडीत. असं आहे ना, काय करायचं येडं बसलं. हं. पाऊस पडतो जेवढा चुल पेटारा. दर. हा ना. आता हे लाकडं केलं हेच ते जपून मोठं घेतली. आहे म्हणून. की लाकडं जपून घेतली तर बरं आहे. जेवण करायचं आणि पुढचा प्रवास करायचा आहे. मग काय ती पण लय खडतर आजचा प्रवास आहे. आता हे पाऊस काढला तर ठीक ना, काढला तर त्या उभ्या पावसात बिराड लादा लागती रे. जरा कांदा गाडी गोड्या केला असं काय, गाडी गोड्याला बिराडा काय जातील लय बिराड माहिती. जरा तुम्हाला कांदा. या जेवायला मस्त बघा. आता जेवायला बसतो आम्ही. सुकटीचं खळबटन बाजरीची भाकर. असं वाशिष्ठच्या कोरड्याच्या पावसामध्ये लय चव येते. तो वाटलं ना हम्म. आवार आपली काही नाही. काय म्हणताय पाऊस? काय हे पाणी चाललंय करून वाडा मोहरा जायचा होता ना. वारा मोरा जायचा होता. कसा काय जायचा वाडा आता? हा. नियम नाही नियम काय पाणी वाड्यात चाललंय. हा. हो ना. आता आम्ही जेवून सज्ज झालो होतो. म्हणलं जेवून सज्ज झालो होतो. आता मेंढरा घेऊन जायचं पुढे. मग बाया यायचे होते बिराडा घेऊन. तर अगदी पाऊस मुसळधार पडायला लागला. मुसळधार म्हणजे आता जी आला ती मापच नाही. हा ना. बिराडला खालून पाणी ऐकता बिराडला खालून पाणी चाललंय. अरे तू चालू आहे होय बाणाय बाणाय माझी तयारी तर आपली चूल म्हणून. होय. हे असं पाणी एवढं वाहते. आता बारकाली कोकरी होती ती सगळी इथं निवाऱ्याला ठेवली. कारण ती भिजते म्हणून. आता डबल जेवणाची तयारी संध्याकाळच्या. अहो संध्याकाळच्या म्हणजे चुलच पेटा ना, सकाळी तासभर चूल पेटून द्यावं. आणि तो भुकून भुकून गुहाडी यायची बारी झाली. काय नाही. ए किसन, हे तुमचं हात पाणी शिरा हात पाणी शिरा मागून लक्ष करा ना. तर दारी मागूनच पाणी निघाल वर. मला मत नाही दुसरी गंगा हे म्हणून सरस्वती मधून ना. सरस्वती गेली बाबा म्हणलं काय सांगते. हा. आमच्याकडे बिराडात पाणीच गेलं होतं. हा. हे पाणी तुझ्या बिराड होतं. हे पाणी हे तुझ्या बिराड. काय म्हणतोय मामा पाऊस? पाऊस काय ते काय म्हणते चालून ते मुरत आहे तिकडे जायला. तुम्ही भिजत ना चला घेतलं ते बरं झालं. नाही ते उसावते ते. उसावते ना. काय बाणाचा उसावला रेनकोट. जाऊ उसावते. हा. आता आपण हा काय काय असेल? हा. त्याच्या बहुते असेल. शिवाय बा मला शिवायचं म्हणा. पण आता तुम्हाला थोडा होय मामा. हा. झोंबे लय होती रे. जाऊ द्या बरं, त्या फाटला तरी दुसरा घ्या ताईले. आता काय करायचं. इलाच नाही आता काय करायचं. दुसरं काय करायचं. आरच्या दान काढेल. वाईट ठोपणा अर्धा एक तास गेला. हा 1 तास चवड भेटली तरी सगळं म्हणजे आपण मेंढरा घेऊन जाऊ हा पुढच्या मजलीला. हा. आज वाईट झाकले गेले की बिराड घालाय. हा. ते काय भरलं ना तुम्ही चाललं ना आता तिकडे नाही बरं लागलं. काय चालले मग आता? उरकावरती चाललं उरकावरती आहे हे गाडी घातली दुसरं काय करायचं. पाणी वय मागणं पाणी आलं काय मग? जागा सोडलं तर वाईट बरं वाटत नाही. जागा मग इथं माघारी आणायची पुन्हा इथं हे सोपं आहे इथं या गावात. बकऱ्या इथं खायला आहे का? खायचं पण लय अवघड आहे. पायापाशी घास नाही देवाय भांड्याला आपलं तेवढी मोरं द्याल ना. अंडा बी रुसलाय सकाळ धर ना माझ्या. असं झालंय का? अंडा रुसलाय आव. हा ना? असत नव्हता त्याला हसायला त्याला लावायला. जरा पितांबर लावल्यावर मग हसर वाटतं. हसन वय आपा सकाळ धर ना हसत नव्हता ते. आता हसायला हवा. आता हसन तर
मला तर वाटतं मग आजचे दिवस बसावं एवढ्या पावसात नाही लागत. इथे नको बसा. हा मग कुठं बसायचं मग बिराट पाडा ठिकाणी पाणीच असणार आहे. काय असं नाही बरं आता काय इथं वाज कमी झाला पाहिजे होईल होईल आता होईल आता नाही रे, नाही लय मला पॅक आहे काय गाडीचं नियोजन झालं असतं तर बरं बिरहाडं कशी काय टाकायचं हो ना गाडी जाईल गाडी इथं नाही येत हा. पण गाडी तर आली असती बघ इथं जरडापासून. कशी काय येणार नाही, कुठे वाट थोडं वाचलं. गाडीत राहून बसणार गाडीत राहणार आज वाज झालं ना गेले की करायचं इथं नाही माघारी आणायचं कोणत्या पण हा हे तर आहे बरं जरा झाला कमी तर झाला नाही, कमी होते का वाढते इथं वगैरे लावट पडेल ती लय जोरात पाणी वाहते हे वरला आलं मी तिकडं बाय हा वरण पाणी आलं सकाळी नव्हतं एवढं मेरं दिसते मेरं दिसते आहेत आहेत उभी मेंढरा आवडले तर इकडे बात पण चालले आता तुम्ही संध्याकाळच्या ना परत काय झालं काय तयारी केली कोणी भाकरी करून घेतल्या कोणी भात करून घेतला संध्याकाळच्याला. चार भाकरी नाही तर दोन भाकरी टाकल्या तरी होईल हवा हवा का बसलाय का सकाळी जणू? पुढे बसलाय बसलाय कमरेला त्याला. वर यायला आहे. काय झालं? हा? मटाडाला आहे. हा, त्या ताड म्हणायचं का आप्पा त्याला? साताड्याला मार बसले का अंड्याच्या पुढे तर आजच्या धरून रुसला होता कालच्या धरून लावाचा देऊ रातच्या दरम्यान. पितांबर लावले का मला हा? पितांबर अरे अरे चांगलाच प्रश्न चांगलं आले निघतच नाही तू. लय घासायला लागतो त्याला. तुला पाणी पाहिजे? गंतडाला पाणी भरलं नको आहे पाणी. पाणी नाही आहे. मार का कमी पडतो की लोणी मागून ते मागतो डोंगर दिसा ना ते म्हणलं मागतो डोंगर दिसा ना एक काम करा त्याला मीर हरवा फिरा बराबर लागते ते डोंगर येऊन आभाळ धडकते आता निघालोय आम्ही मेंढरा घेऊन पुढं आता थोडासा पाऊस झडापलाय कमी झालाय पाऊस जरा तर निघालोय पुढं आता पुढच्या डोंगरापरी पैसे जायचे बसाय आज दुकानांना जरा बिस्किट पुढं आणलं. बरं झालं आणलं ते म्हणलं खायला वाट्या. मोर लय मोठा ना बाना लय मोठा रे मोर आता दिसतोय. दाबवाय पाहिजे दाबवाय. हो दाबावल्या तरी करतात ना रे, पोळ्यात राहते. पाऊस पाण्याचं म्हणजे मेंढर चिडचिड करते. लय पळत तिथं अगदी मागं चांगलं जार होतं. हं. दाबवाय पाहिजे. नाही म्हणताय तिथलंच वर घातलंय मी रे. कुठे ती काय घातलंय? बर लय जोरात पाऊस आलता मगाशी आता इथं वाईट चांगलं चारा भेटले तर इथं दबाव होत आहे गडीवर पाऊस पडतोय हवा आवड पडला म्हणजे हाणून हाणून मग काय पावसामुळं. काय रे जरा बिस्किट. लावून जरा आणि त्यात चांगला चारा आहे तर आता गडीभर चारायची जायची पुढं हा त्या दुकानात बसायला गेलो मग मामा आम्ही. ते मामाला पण दे मामाला ना भेटले मामाला बरं मागू ना तिला का दगडावर ठेवलं बरं बरं दम दी. त्या तिकडे दगडा नेऊन दे त्याला त्या तिकडे नेऊन दगडावर दे रे. काय काय दम तिला. मागून खाली हातात न पळव हा हातात न पळावलं. हा ते ना हा सकाळ धरून पाऊस येतोय मला मेंढर पण बुक आली ते माणसं बुक आली मग काय वागो भूक लागली ना बाबा. सकाळी जरा भात खालाय. जरा बरे घालू बाबू बरोबर वागो माझ्यात चार दिले वागवता तुमच्यातले द्या. चार दिल्यात मी. ओके खाट्यात गेलं काय बा तुम्ही या. पाणी चाललं ते माग जरा गेलं अजून माग खाट्यात गेलं. बारीक बारीक पाऊस येतो रिमझिम हसाय बी येतंय खाट्यात गेल्यावर. नाजीमा हसलो ना नाजीमा तुम्ही. नाजीमा खाट्यात तसं गेला असं मी अजून हसले असते मग. वाटून दिसते म्हणून
कधी एका जागेवर असलं तरी दिवसभर मेंढर तरी चारायला न्यावाच लागतात, बसवून ठेवायला लागत नाहीत. आणि पाऊस असू किंवा नसू तरी ते मेंढर उभी राहणार नाहीत. मगाशी थोडासा पाऊस आला आम्ही बी ठोकून उभ्या केल्या म्हणून त्या उभ्या राहिल्या होत्या, नाही तर त्या मनाने उभ्या राहिल्या नव्हत्या. त्या मेंढ्या पळतच राहिल्या असत्या नाही होय. कसली दहीन झाली आपली. अशा ठिकाणी मेंढर चारायचे म्हणले जीव सुद्धा मुठीत घेऊन चारावं लागतं. कारण काय सगळं शेतकरी पण सारखं नसेल. एक शेतकरी आता जाताना आम्हाला म्हणला चरू द्या गडीभर म्हणून आधार गावलाय आम्हाला. गावला, मग जाऊ द्या पुढं म्हणला आमचं जर आणि म्हणला. आता काय जण आधार पण देतात आपल्याला. मला दिवसभरामध्ये अगदी 12 प्रकारचे लोक भेट. आणि आता वाटणे आम्ही चालताना आमचं 2 तास गेल्या तरी चालायला. खरं आमच्या वाड्यात जी मोर लावली ते हिथं जाणून आम्ही उभ्या केल्यात. माझी काठी कुठे म्हणजे काय विचारली कुठं. आता वय जरा चराय बरं भेटले. आता गडीभर चारायचे जायचं पुढं. त्यांनी गडीभर आपल्याला चारायला सांगितलं मग चारायचं आणि जा पुढचा प्रवास करायचा आहे. आता बिराड कधी येते काय माहिती. अर्चना चहा झाला होय. मग किसन कसं काय आज बिराड आणली. बाबा बिराडा तर हा बाबा हा हे थोडा लय धडावलाय. खाबीच काय तर करता आता बारकाली कुकरी काय करड हे इकडं आणून टाकल ते वाघरत आणि वरनं कागद दिलाय. मग बाणाय कसा काय प्रवास झाला आज? हा आता हे बिराडच्या मुलं सगळं पाणीच खेळते. सगळं पाणीच. आज या ठिकाणी आमचा वाडा म्हणजे नवीनच आलाय. तिथं शेजारी मानवर पाहुण्याचा पण वाडा एक आलाय. मागाशी बघितली त्यांची पण परवड होय बा अर्चना. बघितली की 2 बारकाली माणसं 2 पोरण हा एक चालवीत आणि एक पाटपुडीवर मेंढ्या बिराडन. त्यांचा वाडा आहे कुणा नारायणगाव मंचर भागातून चारणे करून आलाय आणि निघालाय गावाकडं. पण त्यांचं एकाच बिराड आहे. आज रातचं येईल ना एक सोबत म्हणले. म्हणले हं? अर्चना लावली होती मदत करायला बिराडा उतरू लावायला. आपली मेंढर चरत होती तिथं 2 इथं. बाणाने आता मस्त बाकी गरमा गरम पेशल दुधाचा चहा बनवला. बाणाने दुधाचाच आहे ना. आता इथून पुढे स्वयंपाक बाकीचा. मेंढर सुद्धा वाटायला चालतं लय दैन करते ना. एका 2 माणसात आता बाजारच खायची सुरुवात केली. भाजीपाला त्या चौकात भाजी म्हणते त्यांच्या मोरच घे नाही त्यांच्यामुळे भाजी कुकडे पाचताना आता बीज दे ना बरं दूध काढताना आजवर होतो काढा. आम्ही पुढं वाड्यापासून पुढं आलो की नाही कधी आपली कायमची वाटे तिथं एक पिकअप पाण्यातच गुंतलेली. पाणी म्हणजे पर बघितली वाटते पिकअप मागून काढली त्यांनी. आम्ही होतो त्या टायमाला किरेन आणून. तर ती वाट आपली म्हणजे कायमची होती ना. आपण परत पहिलं बरेच वेळा तिथून गेलो होतो. तिथं कमीत कमी लय नसेल बडायवर कमरे एवढं पाणी असेल त्या वाटत. पिकअपचा हौदा अख्खा भरला होता गत पाणी. इतकं बरोबर खड्डा केलाय तिथं जेसीबी गाडी फसली तिथं. मग काय तिथून बरंच याडा होता. तुम्ही कोणा कोण आणली बिराड. आम्ही मीडिया मागं थाटा आणली ते असं ना. देतो मीडिया बरं मीडियाच्या मागं मागं पुढं पुढं एक ठिकाणी पाणी लय सोडलं होतं. तिथलं कशी काय बिराड आणली. कुठं होईल नाही आम्हाला नाही ते नाही गाडी. नाही दिलं पावसाचं. हा मला आधीच ते गडबड झालेली बरं जाईल पाऊस मागणं फुटलेला व्हायला म्हणलं आता पाऊस काय दिघाणा करतोय
आम्ही काय आमची काय गडबड आहे मला पुरकायची वाट पुरकायची. तर आता इथून पुढं बाकीचा स्वयंपाक करायचा, जेवायचं मग, आणि मग रात्रभर इथं काढायचं. मग उद्याचा प्रवास पुढं. आता आज खरं तर लांब पुढं जायचं होतं, पण आता पाऊस जास्त असल्यामुळं आम्ही इथंच बसलो. कारण मग दायना होती, बिराड मागं राहत्यात, मेंढरा रस्त्याने चालत नाही, गाड्याची ट्रॉपिंग होती, आणि मग मेंढराला पण चराय भेटत नाही. आज मेंढरा 1 वाजता आम्ही बिराडावून आणली होती, आणि मग त्याला चरायला एवढा वेळ भेटत नाही. तर उद्या आता जायचं पुढं, नाही का? आता पुढं उद्याचे मग जर उद्या पुढं बसतोय पुढं आपला उद्या आजचा नियम उद्या हेरला तिथं बसतोय का त्याच्या पण आड्यात बसतोय काय सांगतो. आज नियम केला होता, तिथं गेलो नाही आपण, अलीकडेच बसलो. अलीकडे बसतोय उद्या पण जातोय का त्याच्याच आडीकडे बसतोय का पुढं जातोय काय सांगताय. पुढं नाही जायचं कारण पाऊसच पडतो ना. पुढं नाही जायचं मागं बस. आता बसायचे मस्त बाकी जेवाय. पाणी कुठून आणलं? पाणी आणलं इकडे. अरे पाणी नाही नेलं त्यांनी. आता जरा बोंबलाचं खळकुट बनवले आणि भाताची आज भात नाच केली अर्चना. होय, सकाळी तळावून भात बनवून आणले ना. वाड्याचा जाऊ का चाललो होतो. वाडा आलाच मोर, कारण हाताने हात पाऊस जरा पुढं कमी म्हणून थोडं आपल्या छोट्या मोठ्या मजली करून आम्ही पुढं चाललोय गावाकडं. आज वाडा इथं पोचल्याच्या नंतर बोंबलाचं खळकुट बनवलंय आणि तळावून आणलेला भात. तर आता जेवाय बसतोय, या जेवाय. पाऊस पडतोय. लय जाणवला पाऊस जास्त लय म्हणजे लय आपडला पाऊस जोरात झाल्या. आणून बोंबलाचं आणून